आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईतल्या आज मेट्रो 3चं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। बीकेसी मध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। आज विविध विकास कामांचं लोकार्पण त्यासोबतच उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवसभरामध्ये होत आहे। वाशिम नंतर ठाणे आणि ठाण्यानंतर आता ते बीकेसी मध्ये पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधल्या बीकेसी मध्ये पोहोचलेले आहेत। बीकेसी ते आरे या मेट्रो 3चं सध्या आज मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे। बीकेसी मेट्रो स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो 3चं लोकार्पण केलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक गारेगार आणि सुखदही होणार आहे। हा प्रकल्प नेमका कसा असेल हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी पाहिलं। पंतप्रधानांसोबतच राज्यपाल त्यासोबतच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असे सगळेच नेते या सोहळ्याला उपस्थित होते। हमने ये भी देखा कि प्रधानमंत्री यहाँ पर मेट्रो लाइन 3 में आए हुए हैं और न सिर्फ इन्होंने इसका प्रधानमंत्री ने इसका इनॉग्रेशन सिर्फ थाने से नहीं किया बल्कि वो यहाँ पर आए भी हैं और साथ ही अब जब वो ट्रेन राइड में गए हैं तो वो 2 स्टेशन ट्रैवल करेंगे जो कि यहाँ पर से बीकेसी से 2 स्टेशन है और सांता क्रूज से वो रिटर्न आएंगे बीकेसी में और बीकेसी में जब वो ट्रैवल कर रहे हैं तो हम जानते हैं कि जो लाड़की बहन योजना है उसके लाभार्थी और साथ ही जो बच्चे हैं उनके साथ में बातचीत कर रहे हैं और ये आम नज़ारा है एक प्रधानमंत्री का जब वो मेट्रो का इनॉग्रेशन करते हैं वो जरूर उसमें जाते हैं क्योंकि वो स्वयं देखना चाहते हैं किस तरीके से ये है और जब वो प्रधानमंत्री तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीकेसी पासून सांता क्रूज पर्यंत 2 स्टेशन या मेट्रो मधून प्रवास केला आणि या मेट्रो मध्ये विद्यार्थ्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे। बीकेसी ते सांता क्रूज असा प्रवास पंतप्रधानांनी केला आणि शाळकरी मुलं आहेत या शाळकरी मुलांसोबत पंतप्रधानांनी या ठिकाणी गप्पा मारल्या। या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते। मुंबई मेट्रो लाइन 3चं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे। बीकेसी ते आरे असा हा मेट्रो मार्ग असेल। बीकेसीच्या स्थानकावरती त्यांनी हिरवा झेंडा दाखवून या मेट्रोचं लोकार्पण केलं आणि त्यानंतर बीकेसी ते सांता क्रूज असा 2 स्टेशनचा त्यांनी या मेट्रोमधून प्रवास सुद्धा केलेला आहे। वेदांत नाईब आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, कसा होता दौरा मोदींचा? अमोल, ज्या प्रकारे आपण बघतोय सिव्ज पासून ते आपण इथे बघतोय की बीकेसी पर्यंत पहिला टप्पा आहे मेट्रो 3 लाईनचा, याला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद करताना आपल्याला पंतप्रधान पाहायला मिळतात। याआधी सुद्धा अशाच प्रकारे एका मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन जेव्हा केलं होतं त्यावेळी सुद्धा काही प्रवाशांसोबत आणि खास करून विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता। अगदी तशाच प्रकारे आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत। आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की कशा प्रकारे मुंबईकरांना अशा प्रकारच्या मेट्रो प्रकल्पामुळे त्यांचा जो मार्ग आहे रोजच्या प्रवासाचा तो सुखकर होतोय आणि या आजच्या या मेट्रो 3 प्रकल्प हा खरं तर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा प्रकल्प होता ज्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होतंय। साधारणपणे आपण बघितलं तर 9 स्टेशन्स यामध्ये असणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी ते सांता क्रूज अशा 2 स्टेशनचा प्रवास करतील। त्यानंतर सांता क्रूज ते बीकेसी पुन्हा एकदा ते येतील आणि नंतरचा पुढचा कार्यक्रम आहे अभिजात मराठी भाषा सन्मान सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमोल, निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर 9 स्टेशनचा हा मेट्रो मार्ग आणि पंतप्रधानांनी 2 स्टेशनवरती प्रवास केला। बीकेसी पासून सांता क्रूज आणि सांता क्रूज पासून पुन्हा एकदा ते बीकेसी मध्ये पोहोचतील आणि त्यानंतर अभिजात मराठी संदर्भातला जो कार्यक्रम आहे कलाकारांच्या उपस्थितीमध्ये लेखक त्यासोबतच साहित्यकार यांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा सुद्धा पार पडणार आहे। त्या सोहळ्याला सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत।
तर ही दृश्य आहेत मेट्रोमधून प्रवास करतानाची. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, त्यासोबतच काही कर्मचारी, काही मुंबईकर यांच्यासोबत सुद्धा पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे. मेट्रो लाईन 3चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे. बीकेसी पासून ते आरेपर्यंत अशी ही तिसरी लाईन असणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे, सोयीचा होणार आहे. आचारसंहितेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्राचा दौरा. आज सकाळी ते वाशिममध्ये होते. पोहरादेवीमध्ये त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर ते ठाण्यामध्ये आले. ठाण्यातला कार्यक्रम पार पाडल्यानंतर आता ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. मुंबईतल्या बीकेसीमध्ये त्यांनी मेट्रो 3चं लोकार्पण केलं आणि बीकेसी पासून सांताक्रूजपर्यंतचा त्यांनी प्रवासही केलेला आहे. लहान मुलांची, विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यासोबत काही कर्मचारी असतील, त्यासोबतच मुंबईकर प्रवासी असतील, या सर्वांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. तर बीकेसी पासून सांताक्रूज पर्यंतचा हा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी अनेकांशी संवाद साधला. काही विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे. अगदी काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण या दौऱ्यामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा पंतप्रधानांनी केलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा अगदी 2च दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता आणि त्या संदर्भातला कार्यक्रम देखील आज मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये मराठी कलाकार, त्यासोबतच मराठी साहित्यिक, लेखक असे अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित असतील आणि या सोहळ्याला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यानंतर जाणार आहेत. तुर्तास बीकेसी पासून सांताक्रूज पर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्यांनी विविध विद्यार्थ्यांशी, काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. तर ही वेगवेगळी दृश्य आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोच्या प्रवासामध्ये मेट्रोचं काम करणारे काही कर्मचारी असतील, तिथे काम करणारे काही कामगार असतील, या सगळ्यांसोबत संवाद साधलेला आहे. त्यासोबतच विद्यार्थी असतील, त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधलेला आहे. आणि मेट्रोचं काम करणारे हे कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा पंतप्रधानांनी बसून अगदी त्यांच्याकडून कामाची प्रक्रिया असेल किंवा इतर ज्या बारीक सारीक गोष्टी असतील ते सुद्धा जाणून घेतलेलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा केव्हा हा असा कार्यक्रम पार पडतो तेव्हा पंतप्रधान स्वतः त्या मेट्रोमधून प्रवास करत असतात आणि प्रवाशांसोबत ते सातत्याने संवाद साधत असतात. खास करून विद्यार्थ्यांसोबत, तरुणाईसोबत त्यांचा संवाद कायम सुरू असतो आणि आपल्याला आज सुद्धा तेच दिसून आलेलं आहे. बीकेसी पासून सांताक्रूज पर्यंत आणि सांताक्रूज पासून पुन्हा एकदा बीकेसी पर्यंत ते प्रवास करतायत आणि विविध गटातल्या लोकांशी, कर्मचाऱ्यांशी, विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद हा निरंतर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. दुपारी ते वाशिममध्ये होते. वाशिम नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यामध्ये
32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर ते आता मुंबईमध्ये आले। मुंबईमध्ये मेट्रो 3चं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। 9 स्टेशन असलेला मेट्रो 3 प्रकल्प बीकेसी पासून आरे कॉलनीपर्यंत आणि त्यामुळे आता मुंबईकरांची आणखी सोय होणार आहे। पंतप्रधानांनी या दौऱ्यादरम्यान फक्त 2 स्टेशनवरती प्रवास केला, बीकेसी पासून सांताक्रूज। पण या दौऱ्यामध्ये या प्रवासामध्ये त्यांनी अनेकांसोबत संवाद साधलेला आहे आणि तीच दृश्य आता आपल्या समोर येत आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत। त्याची घोषणाही लवकरच होणं अपेक्षित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पंतप्रधानांचे दौरे महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत। आज विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी त्यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केलेली आहे। संविधान असेल किंवा सरकारनं सुरू केलेल्या विविध योजना असतील, किसान सन्मान निधी असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, अशा विविध योजनांवरून त्यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केलेली आहे। जर विरोधक पुन्हा एकदा सत्तेत आले तर या सर्व योजना ते बंद पाडतील असं देखील पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निवडणुकांच्या आधी पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तर बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मेट्रो 3चं लोकार्पण झालेलं आहे। मुंबईकरांची यामुळे मोठी सोय होणार आहे। अगदी 2च दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं दिलेला आहे आणि त्या संदर्भातला कार्यक्रम आज मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये मराठी कलाकार साहित्यिक सुद्धा सहभागी होणार आहे। पंतप्रधान हा दौरा आटोपून पुन्हा त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।